कुठं चालली अनु? बोर गणपती बाप्पाला. सगळं आवरले बर का. सकाळी किचन वगैरे धुवून सगळं स्वच्छ केले आणि आता चाललोय तर गणपती बाप्पाला. तर म्हटलं चला आज ना पाया पडून येऊया आपण गणपतीच्या. तर चतुर्थी असली तरच जाणं होतंय, का तर लांब आहे खूप घरापासून, सारखं काय जाणं होत नाही. तर आज म्हणलं जयंती, गणेश जयंती निमित्त तर गेलंच पाहिजे. तसं तर संध्याकाळी छान मजा येते, पण ह्यांना यायला वेळ होते, त्यामुळे काय म्हणलं आत्ताच जाऊन येऊया, संध्याकाळी काय नको. आणि आपल्याला मंदिरात पण परत संध्याकाळी जायचं असतंय, त्यामुळं नाही जमणार. चला इथं विचारायला पाहिजे. गणपती बाप्पाच्या मंदिरात जाऊन आलो आणि दर्शन पण छान झालं. आणि आता ठेवलाय चहा, इथं ठेवलाय चहा आता. आणि गर्दी नव्हती अजिबात, का तर दुपारची वेळ असल्यामुळं ना दर्शन एकदम छान झालं, मस्त झालं. आणि काय कुणास ठाऊक मंदिरातून जाऊन आलं ना, एक पॉझिटिव्ह एनर्जी, छानच वाटतं, अगदी मन प्रसन्न झाल्यासारखं होतं. खरं तर सकाळी जायची इच्छा होती, पण नाही जमलं, नाही गेले होते ते, मग काय जाताच आलं नाही. आणि गर्दी नाही, काय नाही, मस्त दर्शन एकदम छान झालं माझं तरी. आणि चतुर्थी, अंगारकी, संकष्टी चतुर्थीला जाणं होते, आदनं म्हणणं काय तिकडं आम्ही जात म्हणजे होतच नाही जाणं, एक लांब असल्यामुळं. हे असं काय असल्यावरच जाणं होतंय. म्हणलं संध्याकाळी भरपूर गर्दी होती मात्र नेहमीच.
गण गणपती नमः ओम 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 गण गणपती नमः तर गणपती बाप्पाला ना आपला अभिषेक केला, दुधाचा फक्त केलाय, पंचामृताचा नाही केला. पंचामृताचा केला तरीही चालतं. दुर्वा काही मिळाल्या नाहीत पण तर तिळगुळाचा आणि दूध केळ साखरेचा असा नैवेद्य दाखवते आता. तर जेवढं माहिती आहे तेवढं करायचं. आणखीन जरी काही चूक झाली तरी आपण चांगल्या मनानं सगळं केलेलं असतं. देवाचं केलेलं कधीच कुठं काय कमी होत नाही, वाया जात नाही. आणि जरी चुकलं तरी देव आपल्याला माफ करतो, का तर माहिती नसतं त्यामुळे. तर असू दे, काय माहिती आता थोडं काय चुकलं असलं तरीही काही हरकत नाही. तर जेवढं माहित होतं तेवढं केलं मी आपलं. आणि गणपती बाप्पाला जाऊन आले दुपारीच. तर मला माहित नव्हतं की सकाळी प्रसाद पण असतोय वाटतं तिथं. मला खरं काही माहितीच नाही ना कधी एवढं. मग आता ते शेजारचे ते म्हणल्या मगाशी अश्विनीताई की प्रसाद पण असतो सकाळचा. पण आम्ही गेलो होतो अगदी 1:30-2 वाजता. आणि मग माहित असतं तर प्रसाद पण घेतला असता, पण काही माहितच नव्हतं. तेवढंच ते माहिती पण पडलं असतं सगळं आणखीन. मग काय नाही, पण दर्शन छान झालं. प्रसाद घ्यायला सकाळी गेलो असतो तर गर्दी खूप असते खरं. दुपारी गेल्यामुळे काय झालं, दर्शन एकदम म्हणजे व्यवस्थित अगदी झालं. गर्दी काहीच नव्हती, अजिबात गर्दी नव्हती. दर्शन घेऊन आलो, जरा वेळ बसलो, नंतर मंदिरात आणखीन गेलो स्वामींच्या. तिथून आलो आणि स्वामींच्या मंदिरात किती लहान बाळ होतं ना ते, किती मला वाटते लयच लहान होता ना मुलगा. म्हणजे असं बोबडं नुसतं बोलतोय बरं का. आणि कालभैरव अष्टक कसलं छान त्यानं अगदी बोबड्या ह्याच्यात तिथं मंदिरामध्ये म्हटलं. नाही तर आजकालची मुलं नुसतं मोबाईल बघायला पाहिजे म्हणते. तर किती छान त्यानं मी थोडंसं शूट करून आणलेलं आहे. ते दिसत पण नव्हता एवढ्या गर्दीत, आणि गर्दी झाली होती, सगळीच लागले होते घ्यायला. तर थोडंसं शूट केलंय, ते टाकलंय मी त्या आपल्या ब्लॉगमध्ये, ते बघा. आणि खूप छान कौतुक करावं असं मुलं करतात खरंच की. तर झाले आपलं छान अशी पूजा वगैरे. आजचा दिवस पण छान गेला, मंदिरात जाऊन आलो, तेवढंच प्रसन्न अगदी वाटलं. तर ना बटाट्याच्या काचऱ्या खरं तर करायच्या होत्या, पण बटाट्याचं साल काढली आणि असा चिरला गेला. लक्षातच राहिलं नाही की काचऱ्यासाठी आपल्याला गोल गोल असं पातळ काप करायचे. ते काय लक्षात कुठं काय काय माहिती, विसरूनच गेलं. त्यामुळे ते असा चिरलाय. मग आता म्हणलं असू दे, सुकी भाजी करूया. आणि इकडं भात लावलाय, तर सरबरीत बटाट्याची भाजी करणार आहे. आणि आता भात होतो इकडं तयार करून सुद्धा ना. अलीकडे खूप दिवस झालेत बटाटाच केलेला नाहीये. बऱ्याच दिवसांनी मला वाटते बटाट्याची भाजी करायला लागली मी. तेल तापलं की जिरे मोहरी टाकायचंय. आणि कांदा असा चिरून ठेवलाय, आणि लसूण ठेवलाय सकाळसाठी सोलून. तर लसूण सकाळी अचानक घाई असते सकाळची, आणि मग सोलत बसा, लागल तेवढंच. आता सोलायला लागले, जास्त नाही ठेवतच नाही मी आता ही करून. तर आता आवडते पटकन भाजी वगैरे करून. तिखट टाकलं 1 चमचा, आणि थोडं तिखट लागते.
टाकले चवीपुरतं आणि तेलावर वाफलून घेणार आहे. अगदी थोडस पाणी टाकलं तर, नाहीतर मग तेलावर वाफलणार. तर आता कोथिंबीर आहे नंतर चिरून टाकणार आहे. नमक वगैरे टाकले. आता झाकून ठेवते. बारीक गॅस करून झाकून ठेवून ना अगदी 5-5 मिनिटात करून बघावं लागतंय खरं, म्हणजे मिक्स करावं लागतंय त्याला, नाहीतर खाली मग सगळं लावून घ्यावं. आपला ना छान अगदी मौसूद शिजलाय. तर पाणी अजिबात नाही टाकलं. म्हटलं होतं की पाणी टाकायचं, पण नाहीच, पाणी टाकलं नाही. तेलावरच परतून परतून झाली आणि अशी भाजी ना तोंडी लावायला खूप छान वाटते. तर थोडस आता ना चमचाभर शेंगदाण्याचं कूट टाकते. तर ह्या वेळेला ना कायम मी कूट एकदम बारीक करून ठेवलेलं असते. ह्यावेळी मात्र जाडं भरडं कूट केले मी. आणि आता वरून थोडी कोथिंबीर टाकली की आपली मस्त अशी भाजी तयार. आता भांडी घासायचे. आता जेवण झाली आणि भांडी सगळी नेऊन ठेवले. तर भांडी आता घासावीच लागतात. घासल्याशिवाय म्हणजे चालतच नाही. काय ठेवच की मग अक्षु आल्या. आणि तर आजचा व्लॉग कसा वाटला नक्की सांगा. लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. लवकरच भेटू पुढच्या व्लॉगमध्ये. आजचा व्लॉग संपूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद. बाय. शुभ संध्याकाळ.